एखाद्याच्या राहणीमानावरून आपण त्यांचं मोठेपण ठरवू शकतो का? 16 मेच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत स्वामी मऊ गादीवर झोपतात म्हणून त्यांची निंदा करणाऱ्या पुराणिक नावाच्या गृहस्थांना स्वामींनी धडा कसा शिकवला. भर थंडीत डोंगराच्या दगडावर झोपायला लावल्यावर बुवांची अवस्था काय झाली ही प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या शिकवणुकीचा आणि मानवी अहंकाराचा अंत करणाऱ्या त्यांच्या लीलेचा अनुभव घेणार आहोत. एकदा स्वामी समर्थ राजवाड्यात मुक्कामाला असताना गादीवर निजले होते. तिथे पुराणिक नावाचे एक गृहस्थ आले. स्वामींना गादीवर झोपलेले पाहून ते निंदा करू लागले. हे कसले संन्यासी, यांना झोपायला गादी कशाला हवी? स्वामींनी तेव्हा दुर्लक्ष केलं, पण त्यांना धडा शिकवायचा होता. काही दिवसांनी स्वामी पुराणिकांना सोबत घेऊन डोंगरावर गेले. संध्याकाळ झाली, रात्र पडली आणि कडाक्याची थंडी वाजू लागली. स्वामी उघड्या अंगाने एका दगडावर आरामात झोपले, पण पुराणिक बुवा थंडीने कुडकुडू लागले. त्यांना थंडी सहनच होईना. तेव्हा स्वामी हसत म्हणाले, काय बुवा, मऊ मऊ गादीवर झोपायची तुम्हाला सवय आहे का? स्वामींचे हे शब्द ऐकताच पुराणिकांना आपली चूक आठवली. काही दिवसांपूर्वी आपणच स्वामींच्या गादीवर झोपण्यावरून बोललो होतो, ज्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तातडीने स्वामींचे पाय धरले आणि क्षमा मागितली. त्यांना कळून चुकलं की जो दगडावरही सुखाने झोपू शकतो तोच खरा महापुरुष. त्यानंतर ते स्वामींचे निस्सीम भक्त झाले. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपला आत्मा शुद्ध हवा. मनात कोणताही हेतू न ठेवता केवळ नामस्मरण केलं तर भगवंताची बासरी ऐकू येते. एकदा का नामाची आवड लागली की सुखाची चव कळते. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे पाय आठविता सुख वाटे, फक्त भगवंताचे होऊन राहा. स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाहेरच्या अवतारावरून संतांची परीक्षा घेणाऱ्यांना चोख उत्तर देणाऱ्या स्वामींच्या या लीलेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 17 मेच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.